नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीच्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या परीक्षांबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड याद्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, काय प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला आरोग्यसेवक, ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका या सर्व पदांसाठी तुम्ही ज्यावेळेस परीक्षा द्याल त्यावेळेस तुमचेही निकाल लागणार आहेत. मग नेमकी कशा पद्धतीने प्रोसेस चालू आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदने आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला सुरुवात केलेली आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला माहीत असेल आचारसंहिता लागल्यास नियुक्त्या देता येत नाहीत, निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद जळगावने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखा या 3 पदांचे त्यांचे निकाल लागलेले आहेत. त्यांच्या मित्रांनो ठिकाणी निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. आता मित्रांनो, जे निकाल लागत आहेत ते तुमची तात्पुरती निवड यादी आणि या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागते मित्रांनो. त्याच्यानंतर आता तुमची परत अजून एक यादी लागते, ती म्हणजे या ठिकाणी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, परंतु ती कशाची असणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. तर अशा पद्धतीने ही यादी लागते. आता त्याच्यानंतर अजून एक यादी लागणार आहे, ती पुढं कशा पद्धतीने लागत आहे तेही मी तुम्हाला सांगतो. तर बघा, तुम्हाला आता तुमच्या जिल्हा परिषदचा जो निकाल लागलेला आहे आतापर्यंत मित्रांनो, किती निकाल लागलेले आहेत पहा. 5 संवर्गाचे निकाल लागलेले आहेत. रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक. तर यांचे जे निकाल लागलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय करायचं आहे, चेक करायचं आहे, माहिती आलेली आहे का. त्याची सर्व जिल्हा परिषदांची लिंक मी ज्यांची आले त्यांची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा, जसं की उदाहरण म्हणून मी जिल्हा परिषद जळगावचं तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे मित्रांनो आदेश जे आहेत या ठिकाणी निघालेले आहेत पहा. इथं उमेदवाराचं नाव असतं. तुम्हाला मित्रांनो हे मेलवरती किंवा पोस्टाने देखील येऊ शकतं, परंतु तुम्हाला देखील ते पाठवतात मित्रांनो. इथं लिहिलेलं आहे प्रती पहा, रिकामे सोडलेलं आहे. आणि ही अशा पद्धतीने यादी असते, इथं सही वगैरे असते सर्व. तर बघा, 2 तारखेला हे आदेश निघालेले आहेत. जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 कागदपत्र पडताळणीकरिता 14 फेब्रुवारी 2024 रोजी मित्रांनो या ठिकाणी उपस्थित राहायचे. 2023 नाही, 24 आहे मित्रांनो इथं. ठीक आहे. तर 14 फेब्रुवारीला मित्रांनो जळगाव जिल्हा परिषदचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर याच्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदचं आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखा ही पदं आहेत. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेले, तुम्हाला कुठल्या पदाचा निकाल बघायचा राहिलेला आहे तुमचा, कमेंटमध्ये सांगा. त्यांचे निकाल आले असल्यास व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर हे जळगाव जिल्हा परिषदचं उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला. यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं आलेलं आहे पहा अशा पद्धतीने. 14 फेब्रुवारीला यांचे डॉक्युमेंट सकाळी 11 वाजता होणार आहेत. तर उपरोक्त विषयांवे जिल्हा परिषद 2023च्या अनुषंगाने मित्रांनो तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जळगाव जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जात आहे. तर सर्व आवश्यक कागदपत्र तपासणी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद जळगाव इथं करण्यात येत आहे मित्रांनो. तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद प्रमाणे कागदपत्राची एक प्रत सांख्यिकीत म्हणजे एक सेल्फ अटेस्टेड आणि या ठिकाणी मूळ कागदपत्र देखील तुमचे लागणार आहेत, ओरिजिनल देखील लागणार आहेत. 14 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता न चुकता जिल्हा परिषद जळगाव इथं उपस्थित राहायचं आहे. तर त्या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित तुम्ही राहणार नसाल, गैरहजर राहिल्यास तुमची निवड मित्रांनो या ठिकाणी थांबवली जाणार आहे. त्याचा कुठलाही परत तुम्हाला दावा किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घ्यावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मित्रांनो ही माहिती दिली आहे पहा. जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ही 2023ची पदभरती. ते म्हणतात की IBPS कंपनीकडून तुमचे निकाल गुणपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत, त्यानुसार ही निवड यादी प्रसिद्ध केली. समजा उदाहरण पहा मित्रांनो, आता इथं विस्तार अधिकारी कृषी हे संवर्ग आहे. तर जाहिरातीनुसार किती रिक्त पदे होते त्याची ही माहिती त्यांनी दिलेली. त्या पदासाठी 4 पदं रिक्त होती. तर त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती जागा होत्या तेही व्यवस्थित दिलेले पहा अशा पद्धतीने. आणि विस्तार अधिकारी कृषी या पदासाठी निवड यादी पहिल्यांदा 4 जणांची निवड यादी लावली पहा. 4 जागा होत्या तर, आणि प्रत्येक त्या कॅटेगरीचा विद्यार्थी घेतलेला आहे. आता तुम्हाला यांचे मार्क्स पाहायचे असतील तर कुठं पाहता येतील? इथं मित्रांनो पहा, इकडं निवड याद्या ज्या आहेत पहिल्या लागलेल्या ह्या इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर, तर इथं तुम्हाला मार्क्स पाहता येतील त्या विद्यार्थ्यांचे किंवा तुमचे मार्क्स देखील पाहता येतील. 45% पेक्षा जास्त गुण असेल तरच यादीमध्ये समावेश केला जातोय. त्याच्यानंतर पहा, प्रतीक्षाधीन यादी म्हणजे वेटिंग लिस्ट लागली पहा इथं. वेटिंग लिस्टमध्ये मित्रांनो त्याच प्रवर्गामधून वेटिंग लिस्ट देखील त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे. किती विद्यार्थी वेटिंगमध्ये घेतलेत? 5 विद्यार्थी वेटिंगमध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. निवड यादीतील प्रतीक्षाक्रम या ठिकाणी पहा, प्रतीक्षाक्रम अशा पद्धतीने असणार आहे. आता मित्रांनो हे झालं प्रोसेस. आतापर्यंत किती 2 याद्या लागतात मित्रांनो. पहिली यादी तुमचे 45% गुण पडलेत त्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका लागतात. त्यानंतर दुसरी यादी कायची लागते? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि ते म्हणतात आता दुसऱ्या यादीमध्ये तुमचं कागदपत्र पडताळणीनंतर परत मग तुमची फायनल ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत तर त्याची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी अजून मित्रांनो लावली जाईल. ठीक आहे.
म्हणजे हे सर्वांना डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी. अंतिम निवड व प्रतीक्षा यादी अजून लावली जाणार आहे, म्हणजे यामधून प्रतीक्षा यादीमधून देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत. तर इथं मित्रांनो तुमची अजून मग या ठिकाणी तिसरी लिस्ट लागेल. आतापर्यंत किती 2 लिस्ट लागली, अजून तिसरी लिस्ट लागेल. ती असेल फायनल निवड झालेल्या विद्यार्थ्यांची, ज्यामध्ये निवड झालेले उमेदवार आणि वेटिंग लिस्टमधील देखील उमेदवार असतील, ते कागदपत्र तपासणीनंतर असतील. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं आता या कागदपत्रामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यांना बाहेर काढलं जाईल आणि निवड यादीतील पुढच्या विद्यार्थ्याला घेतलं जाईल. मग ज्यांचं व्यवस्थित झालेलं आहे, 4 उमेदवार या ठिकाणी या पदासाठी घ्यायचे, तर 4 जणांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील लावली जाईल. तर पुन्हा अजून एक लिस्ट लागेल ज्यांना फायनली आदेश दिले जातील. तर ही प्रोसेस मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जिल्हा परिषदांनी चालू केलेली आहे. तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती चेक करायचं आहे. मला माहिती भेटल्यास मित्रांनो तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. प्रत्येक जिल्हा परिषदचं तिथं अपलोड करणारे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक येत आहेत त्यांची. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि मित्रांनो राहिलेली जी पदं आहेत तुमची त्याबद्दलही तुम्ही भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहेत या परीक्षा कधी होणार आहेत. तर मित्रांनो यांचीही लवकरच परीक्षा होऊन जातील. पेसाबद्दलचा निर्णय काय आहे तो येईल, किंवा मित्रांनो ग्राम विकास विभाग असाही निर्णय घेऊ शकतं की पेसाचा जो निर्णय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा तो आल्यानंतर या ठिकाणी पेसाची पदभरती घेतली जाईल, किंवा त्याच्या अगोदर नॉन पेसाची देखील भरती घेतली जाऊ शकते. किंवा मित्रांनो पेसाचा 13 फेब्रुवारीला निर्णय येणार आहे, त्याच्यानंतर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत देखील परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. परंतु 100% तुमच्या राहिलेल्या परीक्षा देखील होणार आहेत. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली मित्रांनो. अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि TCS मार्फत जे आतापर्यंत मित्रांनो परीक्षा झालेल्या आहेत त्यामधून नगररचना शिपाई असेल, तलाठी असेल, नगर परिषद असेल, वन विभागामधील वनरक्षक असेल, लेखपाल असेल, अशा विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि TCS ज्या परीक्षा घेते मित्रांनो त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकेमधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तर त्यासाठी तुम्हाला हे प्रश्नसंच उपयोगी पडतील. सध्या होणारे तुमची जी मित्रांनो पुरवठा निरीक्षक पदभरती असेल, कारागृह विभाग पदभरती असेल, किंवा महानगरपालिकेची पदभरती असेल, कुठलीही पदभरती असू द्या सरळ सेवेची, त्यासाठी तुम्ही ही पुस्तकं वापरू शकता. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्नसंच त्यांनी दिलेले आहेत. तर ही पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की TCSचा स्पेशल इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, त्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर मित्रांनो चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्ही खरेदी करू शकता आत्ताच्या सर्व सरळ सेवा पदभरतींसाठी.